पैसे कमवायसाठी 4 मार्ग आहेत. जॉब करणं, व्यवसाय करणं, मोठा बिझनेस टाकणं किंवा इन्व्हेस्टर बनणं. तर जॉबमध्ये 5 प्रॉब्लेम आहेत. वाचा काय काय. नेक्स्ट नेक्स्ट Job site insecurity. नेक्स्ट No personal growth. नेक्स्ट Dependence on boss. ह्या 5 गोष्टी जॉबमध्ये प्रॉब्लेम्स आहेत का नाही येतं? ॲग्री येतं? मग जर आपल्याला गाडी पाहिजे, घर पाहिजे, आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, मान सन्मान पाहिजे, तर पैसे कमवायसाठी पहिला पर्याय जॉब. आणि जॉबमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. इथं आहेत का कोणी की ज्यांनी 10-15 वर्ष काम केलं आहे? असं कोणी आहे? किती वर्ष केलं? किती वर्ष? 10 वर्ष. पहिला पगार किती होता 10 वर्षात? 12,500. पहिला. आणि आता 10 वर्षानंतर 70,000. 70,000. तरी पण सने सुरू केलं. येस. रिझाईन दिलं सर लास्ट. येस. आणखीन कोणी मला सांगा पटपट. 30 पहिला पगार आणि हा लास्टचा पगार गव्हर्नमेंट जॉब. वाव, व्हेरी नाईस, ग्रेट. सर किती वर्ष? बोला बोला. सर 23 वर्ष झालं मला जॉब करतो. पहिला पगार मला 50 रुपये हप्ता होता आणि कंपनीमध्ये 3,000 रुपये पगार होता पहिला. लास्ट आता पगार 47,000 रुपये. किती वर्षात? 23 वर्षामध्ये. घरचे खुश आहेत का? बायको, पोर, आई बाप? नाही, मीच खुश नाही आहे सध्या. म्हणजे 23 वर्ष झाले पाणीच लागाना. पाणीच लागलं. म्हणजे बघा ना, जिथं होणार नाही तिथं किती सिरियस आहे माणसं, आणि जिथं होणार आहे ना तिथं हे प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. मग मी लोकांना म्हणतो जा, तुला आवडतं ते कर. मी 21 वर्ष जॉब केला सर. हा. 32,000 पेमेंट आहे. आता मी जस्टली म्हणजे पहिला किती ना आता किती? पहिल्यांदा 3,500 रुपये पगार होता अगोदर सुरुवातीला, आणि आता 28,000 होता. आता मी रिझाईन टाकलंय 8 दिवस झाले. किती वर्ष काम केलं? 22 वर्ष. मग 22 वर्ष पाईपलाईन खाणली आणि पाणीच नाही आलं. नाही सर. आणि आता इथं खांदायचे तिथं दगड आहेत. हो सर, प्रॉब्लेम्स खूप आहेत, पण त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कारण माझ्या बरोबरचे आता जवळपास म्हणजे जे MSc झाले लोक आहे कंपनीमध्ये आमच्या, मी सेन्सोडाइन पेस्ट कंपनीमध्ये काम करतोय, तर तिथले 6 एम्प्लॉई ऑन दी स्पॉट काढलेले आहेत. ऑरेकल कंपनी माहिती आहे, अमेरिकेची डेटा मॅनेजमेंट करते. एका रात्रीत 30,000 लोकांना मेल पाठवले एका रात्रीत. त्याच्यातले 12,000 इंडियातले लोक आहेत. डायरेक्ट सांगितलं की तुमच्या सर्व्हिसची आम्हाला गरज नाही, तुम्ही तुमची काशी करा. डायरेक्ट. मग पोराचं शिक्षण कसं, हप्ता कसा. आणि जेव्हा माणूस 15-20 वर्ष एखाद्या सेक्टरमध्ये काम करतो, त्यानंतर पुन्हा त्याचा जॉब गेल्यावर त्या लेवलचा पगार भेटत नाही. बिकॉज का काढलं हे विचारलं की त्यांनी सांगितलं की 30,000 लोकांचं काम आता आमचे 300 लोक करू शकतात, कारण की त्यांनी AI टेक्नॉलॉजीवर असं एक सॉफ्टवेअर बनवलं की ते डेटा ऑफ मॅनेज करायला लागला. आणि 30,000 लोकांचा जॉब ऑल ओव्हर जगामध्ये कार्यक्रम करून टाक. बाबड्यांनो, जॉब करणाऱ्यांनो, जॉब करा, पण तुम्हाला आहे ना तव्यावर बसवलंय आणि खालून गॅस चालू आहे 10-15 वर्षापासून. कधी पण मोठा चालू होऊ शकतो आणि मग गॅसवरून उतरता येणार नाही, असं हात देऊन उतरावं लागतं. त्याच्यामुळं आमच्या बिझनेस सोबत या. कारण की आमचा बिझनेस सेफ आहे, हाही त्रास, पण नंतर लई मोठी मजा होऊ शकते. येस सर. किती वर्ष? 4,800 रुपये होती. 4,800. आता 1.5 लाख रुपये आहे. ओके. मी IT मध्ये जॉब करतो. व्हेरी नाईस. आणि टोटल 18 वर्ष झाले. हो आज पण तुम्हाला जावंच लागतं, काम करावंच लागतं, बसावंच लागतं, तरच पैसे येतात. हो, जावंच लागतं. म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिव्ह राहावं लागतं. हो. हो, ग्रेट. 20 वर्ष. आणि पहिला पगार? पहिला पगार 2700 रुपये होता सर. आता जॉब सोडला त्यावेळेस 29,000 पगार झाला होता. बापरे. आता जॉब सोडला आणि फुल टाइम सनेज करताय. येस. हो, त्या कंपन्या तुम्हाला रगडितात, धनाधन रगडितात. रोज 10 तास, सकाळ दुपार संध्याकाळ. आम्ही एशी गाड्यात फिरू, एशी गाड्यात झोपू, पण तू काशी करायची कंपनी देऊन. समजते का? 20 वर्षापासून कंपनीत आहे, अजून पण काम करतो तिथंच. मला स्टार्टिंगला होता 2400, आता आहे 47. ओके. 20 वर्षाचं प्रेम आहे आणि आता ब्रेकअप करायचंय. सोपं नाहीये. होऊ शकतं ब्रेकअप? नाही होऊ शकत. एवढं घट्ट प्रेम झालं असतं जॉब सोबत आपलं. पूर्ण DNA मध्ये गेले, DNA मध्ये. सर तुम्ही जे म्हणत होते ना मोटिवेशन, तर ऑलरेडी सवयी, हॅबिट्स लोकांच्या DNA मध्ये गेल्यात. फक्त हेल्थ रिलेटेड नाही, कॉन्शियसनेसच्या DNA मध्ये गेल्यात. 34 वर्ष झाले सर्व्हिसला. 34. हा.
आता 70 आहे, पहिले 1800 होता पहिला. मग चांगलं आहे का पेमेंट तुम्हाला? नाही, आता ह्याच्या सनेजमध्ये आली आहे. तरी पण आलात सनेजमध्ये? हो, तिकडे होत नाही ना. ओ 70,000 पगार आहे ना पण? हो, तरी होत नाही काही. वा, गव्हर्नमेंट जॉब आहे. म्हणून मला सांगायचं, ए बाबड्या, ज्याचं 12 आहे, ज्याचं 15 आहे, ज्याचं 25 आहे, ज्याचं 35 आहे, ज्याचं 40 आहे, ज्याचं 50-60 आहे, सुधर. इथं 70,000 लाख आणि 1.5 लाख वाल्याचं पण व्हायना, 90 लाख महिन्याला कमवतात तरी व्हायना. सर नमस्कार. मी सुनीता चोपडे, फुलंब्री. किती वर्ष? मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे. 17 वर्षापासून ड्युटी करते. पहिलं पेमेंट 900 रुपये, आता 15,000 रुपये. काहीच नाही होत. मग आता जिथं होणार आहे तिथं तर प्रॉब्लेम आहे, कारण की तिथं तुम्ही मेणबत्ती लावून बसलात. उदाहरणं पण असे देतोय की तुम्हाला सगळ्या रिलेट व्हावे, कारण की मी मॅकडॉनल्ड पिझ्झाचे उदाहरणं पण देऊ शकतो, पण मला वाटतं आपल्या लोकांना असे उदाहरणं की ज्यांनी एक्सपिरियन्स केलेले असतील. आणि तुम्ही जिंदगीमध्ये फार रडकी जिंदगी जगत असताल, पैसे कमवत नसताल, तर याला जबाबदार. जर तुम्ही मस्तपैकी लक्झरी लाईफ जगताय, कार वापरताय, चांगलं घर घेतलं, चांगली स्वप्नाची जिंदगी जगताय, चांगल्या सवयी तुमच्याकडे आहेत, तर याला जबाबदार पण कोण येतं? आणि जर तुम्ही फार रडकी जिंदगी जगताय, झोप येत नाही, फार नशेच्या आहारी गेलात, घरातले नाराज आहेत, इज्जत नाहीये, तर याला जबाबदार पण तूच आहेस. तूच आहे तुझ्या जीवनाचा आणि खतरनाक शिल्प तयार केले. राईट और रॉंग? अरे गर्भात जर बाळ असेल ना, तर 9 महिने 9 दिवस त्याला वाढायला वेळ द्यावा लागतो. शेतीमध्ये जर पेरलं तर शेतीमध्ये उगवायला 6 महिने 1 वर्ष वेळ द्यावा लागतो. मग इन्फॉर्मेशन जर तुम्ही निश्चित घेत राहिलात तर ते मिसकरेज होती एका मिनिटाला. समजले का? जसं गर्भधारण केल्यानंतर 9 महिने 9 दिवस लागतात, तसं स्वप्नासोबत पण गर्भधारण करावं लागतो, स्वप्नासोबत प्रेग्नंट व्हावा लागतो. मग 2-4 वर्षात त्यांची डिलिव्हरी होती. पण आता प्रॉब्लेम काय आहे, सामान्य लोकांचा मिसकरेज होऊन जातं. त्यांचा गर्भ काय होतो, आत्ता सकाळी म्हणतात मला मोठं बनायचे, 11 वाजता म्हणतात नाही होणार. म्हणजे एका दिवसात 3-4 वेळा प्रेग्नंट होतात आणि मिसकरेज होते यांचं एका दिवसात. सर मोटिवेशन समजलं ना तुम्हाला की हो मिसकरेजचा प्रॉब्लेम काय आहे ना? बघा ना, जेव्हा बाई प्रेग्नंट होती ना, ती बाळाचं चित्र लावती, खाणं बदलती, झोपणं बदलती, ऐकणं बदलती, सगळं बदलती, आणि साला एवढा संघर्ष केल्यानंतर ती बाळाला जन्म घालते. जर तुम्ही बाळाला जन्म घालू शकतात ना, तर तुम्ही स्वप्नाला पण जन्म घालू शकता. ती सेम प्रोसेस आहे, सेम प्रोसेस. मग आज जॉब्स खरंच मला वाटतं प्रॉब्लेम्स आहेत. मी 6 वर्ष केला. किती वर्ष केला म्हणजे खरा जर जॉब मी तसं बघितलं सुरुवातीला, जो 6 वर्ष मी केल्यानंतर आहे ना, मी बघितलं ऑलरेडी मला सांगितलंय की पुढच्या चौकात ट्रॉफिक जाम आहे, तर मी ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे? मी ऐकलं. माझी सवय असायची, माझ्यापेक्षा वयाने. आता सगळे मी स्विमिंगला गेलो ना, तर स्विमिंगचे कॉम्पिटिशन मी कोणासंग लागलो माहिती आहे का? एक बिल्डर होते 60 वर्ष वय, इथलेच संभाजीनगरचे आहेत. म्हणलं चला आपण पोहूया, रेस लावूया. त्यांनी मला हरवलं. म्हणले हरवलं का नाही, तुमच्यापेक्षा किती वयाने मोठं आहे मी? म्हणलं यस. म्हणलं कसं काय हरवलं? म्हणले मी ऑलरेडी 30 वर्षापासून स्विमिंग करतोय. म्हणलं राईट, प्रॅक्टिस माणसाला हरवते, नो मॅटर. समजतंय का? आणि मग जर बघितलं की ते 20 वर्षांनी पुढे आहेत, म्हणजे 22 ते 20 वर्षांनी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मी म्हणलो वाव ग्रेट. त्यांचा अनुभव ऐकला आणि वाटत नव्हतं ते 60ला आहेत, फुलं असं वाटत होतं 40मध्ये आहेत. एवढं स्वतःला मेंटेन केलेल्या गोष्टी. म्हणजे जे सक्सेसफुल लोक असतात ना, ते लोकांच्या अनुभवातून शिकतात. फेल्युअर लोकांचे नाही, हा सक्सेसफुल लोकांच्या. फेल्युअर लोकांच्या आयुष्यातून पण शिकता येते. यांनी जी झकमारी केली ती करायची नाही. समजतंय का? माझ्या आयुष्यामध्ये मी फेल्युअर लोक ज्या गोष्टी पाहतात, बोलतात, ऐकतात, त्या गोष्टी मी जिंदगीत करतच नाही. आणि मला कचरा ऐकायला बिलकुल आवडच नाही. रामायण ज्याच्या लाईफमध्ये त्यांनी काही तीर मारला नाही ना, त्याच्या तोंडातून विषच बाहेर येतं. मी हा बिलीव्ह करतो. फालतू गप्पा ऐकायला वेळ नाही, फालतू विचार ऐकायला वेळ नाही. बिकॉज आय डोंट हॅव टाईम टू एंटरटेन गुड मॉर्निंग. माझी लाईफ गुड मॉर्निंग आहे. ज्याची लाईफची 12 वाजले ते रोज गुड मॉर्निंग करतो येडं. मग मला असं वाटतं की मी लोक जे काम करतात, जे कामं लोक ऑलरेडी करत आले, तेच काम मी केलं तर कुठं पोहोचणार? मला परमनंट व्हायचं होतं एका कंपनीत, जिथं मी स्लिप दाखवली ना त्याच कंपनीत. मी बघितलं एका माणसाने सर्व्हिस केली ती 37 वर्ष. किती वर्ष? आणि त्याला पगार जवळपास त्या काळात 85,000 होता. आणि मला पगार जमा झाला काहीतरी त्यावेळेस समथिंग 8-9 हजार रुपये.
आणि 2 दिवसांनी त्याने मला पैसे मागितले. किती रुपये? 1000 रुपये दे ना अशोक. मग इथं इंडिकेटरच लागले. माझ्या अकाउंटला पैसे होते जवळपास 17-18 हजार. आणि ह्या माणसाने 37 वर्ष काम केलंय आणि मला किती मागू राहिलाय? मी म्हणलं साहेब 1000 नाही 2000 घ्या, पण तुमचं सिक्रेट ऑफ सक्सेस सांगा मला. किती? तुम्हीच सिक्रेट सांगा. मला तुमच्यासारखं बनायचंय सर, आणि तुमचा कार्यक्रम असा आहे. ते म्हणले अरे भाऊ घराचं EMI जातो, कारचं EMI जातो, पोराचं शिक्षण, LIC जाती, 1 जणाचं क्रेडिट कार्ड जातो. म्हणलं म्हणजे एवढे दिवस करून पण नाही म्हणला काहीच नाही राहत. म्हणलं तुम्ही खुश आहात? कायचं खुश? म्हणलं म्हणजे कुठल्याच वळम्यात नाही तू? मी डायरेक्ट म्हणलं म्हणजे एवढं सगळे 37 वर्ष काशी करून काहीच नाही झालं. मी लय निगेटिव्ह झालो मग जॉबला, भयानक निगेटिव्ह झालो. मला पहिलं ऐकलं होतं मी शिकल्यावर पैसे भेटतात. शिक्षण घेतलं ना, नंतर हे दुसऱ्या जण सांगायला काय आले, शिकून नाही भेटत, लय काम केल्यानंतर पैसे भेटतात. चला मी 3 शिफ्ट कामं केल्या. शनिवारी सुट्टी असायची, सुपरवायझर सोबत आपली गरिबी सांगितली होती, ते मला शनिवारी फर्स्ट शिफ्टला 7ला बोलायचे शुक्रवारी, आणि मी शनिवारी 7ला घरी जायचो. 3 शिफ्ट करणारा पहिलाच माणूस होता कंपनीत. 3 शिफ्ट आणि 3000 पगार होता तेव्हा. मग मला सांगा, जरी इथं मला एवढा मोठा खजाना दिसला असेल तर काम कसं केलं असेल? ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आल्यानंतर जे लोक काम 1 वर्षात करतात ना, चला आपण ते एका महिन्यात करून टाकलेलं आहे. लोकांपेक्षा पुढं जायचंय, लोकांपेक्षा नाव मोठं पाहिजे, लोकांपेक्षा पैसा मोठा पाहिजे ना, तर लोकांच्या पेक्षा काम जास्त करावं लागेल. जर लोक 7ला उठत असतील ना, तुम्ही 5ला उठा. लोक 5ला उठत असतील तर तुम्ही 3ला उठा. शाळेमध्ये 10वीत सगळ्यात हुशार माझा विद्यार्थी एका कंपनीमध्ये आता सध्याला तो आहे. आमचे मित्राचा ग्रुप पण आहे, तो त्या एका कंपनीत काम करतो, आणि तो कंपनीमध्ये काहीतरी 1.25 लाख 1.5 लाख पगार आहे त्याला, चांगल्या मोठ्या कंपनीत आहे. आणि लोकांना सांगतो हा माझा मित्र आहे, आणि मी सांगतो अरे बाबा सुहास तू हुशार आयटम आहे सगळ्यात आमच्या वर्गातला. मग माणसाचं फक्त मेहनत आणि हुशारीने माणूस मोठा नाही होत, समजतंय का? तुम्ही जर म्हणले मी लई मेहनत करत नाही नॉलेज घेईन, पण प्रॉब्लेम तुम्ही डोंगरावर खड्डे खाऊन राहिलात. राईट ऑर रॉंग? जर लई हुशार आहे, लई मेहनत केली, एखादा शहाणा माणूस आहे पण खाली जाणार लिफ्टमध्ये बसलाय, कुठं जाईन तो? आणि येडा माणूस आहे वर जाणार लिफ्टमध्ये बसलाय, कुठं जाईन? मग तुमचं नॉलेज आणि मेहनत राईट ठिकाणी राईट ट्रेननुसार लागली तर पैसे भेटतात. रॉंग ठिकाणी मेहनत करून फायदा नाही. तर गाढव लई मेहनत करतं. तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावर दगडं फोडणारे माणूस बिचारे उन्हातानात किती कष्ट करतात? मोलमजूर बिचारे दिवसभर ह्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये बिल्डिंगमध्ये ते सिमेंट वाळू काढतात. की ज्यांनी बघितलं एवढं कडक ऊन आहे, मला वाटतं 38, 40, 42 वर टेम्परेचर जात आहे आता, आणि त्या पिरियडमध्ये 500-700 रुपयासाठी ते सिमेंट वाळू काढतात, त्याचं वर उचलतात आणि बिचारे 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर नेतात. मेहनत नाही करत का ते? मग मेहनतीने पैसे भेटतात का? नाही. मग मेहनतीने पैसे नाही भेटत, नॉलेजने पैसे नाही भेटत, तर कशाने भेटतात? टायमिंग मल्टिप्लाय केल्याने पैसे भेटतात. आणि टाईम मल्टिप्लाय होतो कुठं? हे इंडस्ट्रीमध्ये. मला कोणालाच पगार द्यायची गरज नाही, पण हजारो लोक माझ्या टीममध्ये कामं करतात. नो लॅबिलिटी, नो रिस्क. मग तुम्हाला चान्स आहे टाईम मल्टिप्लाय करण्याचा. बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम आहेत बघूया आपण. बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट काय? हाय रिस्क, फिक्स लोकेशन, हाय ऑपरेशनल एक्सपेन्सेस, टाइम कम्युनिकेशन आणि कॉम्पिटिशन. हे 7 प्रॉब्लेम आहेत. आणि फर्स्ट जनरेशनचे एंटरप्रेन्युअर ज्यांचा बिझनेस 50 लाख ते 5 कोटीपासून सुरू होतो, 93% बिझनेस 5 वर्षात त्यांचा जन्म होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. कारण की मोठे मोठे टॉपचे जे बिझनेसमॅन असतात ते हजारो कोटी रुपये बर्न करायला तयार असतात शेअर होल्डरचे. समजते का? झोमॅटो, ब्लिंकिट, हे मोठे मोठे जे ब्रँड आले मार्केटमध्ये, ओयो किंवा लेन्सकार्ट, हे हजारो लोकांचा शेअर मार्केट थ्रू पैसे गोळा करतात. शेअर डाऊन झाला तरी काही फरक पडत. आणि मग याच्यात तुम्ही छोटासा बिझनेस तुम्ही टिकू शकत. छोटे माणसं टिकतच नाहीत, म्हणून त्यांना 5-5, 10-10 वर्षात 5-5, 10-10 बिझनेस करावं लागतात.
हे झाला का ते झाला का ते झाला ते. चला आता बघूया आपण इथं ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कोणाला कोणाला किती अनुभव आहे, किती वर्ष केला आणि किती बिझनेसेस केले. येस कमॉन. मग मला सांगा 25 वर्ष 3 बिझनेस आणि असं 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 करत आता इथं आला. आता शरीर पण थकलं. मला सांगा जेव्हा हळूहळू म्हातारपणात येते ना तर त्याच्यासोबत तुमचं इन्कम पण म्हातारा होत असेल तर ते बिझनेस आहे का? मी काय म्हणतोय, शरीर म्हातारं होऊन द्या पण इन्कम तरुण राहिलं पाहिजे. बघा ना आमची लाईफ बघा ना, जसं जसं पुढं जाऊ राहिलो तशी इन्कम वाढू राहिलोय. आणि आज बघा सरांनी 25 वर्ष ज्या बिझनेसला बाळासारखं जपलं तोच बिझनेस कधी 2-3-4 लाख पण देऊ शकला असेल, पण आज 50,000वर आला. याचा अर्थ काय, वेळेनुसार जर तुम्ही नाही बदललात तर तुमचा बिझनेस लोक चोरून घेणार. कारण की तुमचे बिझनेसच एवढे सोपे आहेत की कोणी सुरू करू शकतो. समजतंय का? बिझनेस अवघड बिझनेस करा मग कोणी चोरू नाही शकत. आणि मला तर वाटतं आपला बिझनेस लय अवघड आहे. कोणी चोरायला गेला तर आपल्याला पैसे भेटतात. चोरा सारा बघा ना आपला बिझनेस किती छापमध्ये सांगू राहिलो मी तुम्हाला, पैसे दाखवू दाखवू सांगू राहिले. तुमचा बिझनेस आहे का सांगायची हिंमत? हा, कोणीच सांगू शकत नाही. तुमचा बिझनेस सांगितलं ना तुमचा बिझनेस बंद होतो. येस नो येस गुड. चला आणखीन. सर मी 26 वर्षापासून बिझनेस करतो. किती बिझनेस? एकच बिझनेस आहे पण 26 वर्षामध्ये कमवलं त्याच्यामध्ये. पण आता मला जे आहे की मला जसं आपण म्हणलं आपलं नाव पण झालं पाहिजे. ओके. हा, बिझनेस मध्ये कधी कधी पैसे भेटतात पण समाजाला कॉन्ट्रीब्युशन न झाल्यामुळे कोणीच ओळखत नाही. आणि आपण सांगितलं मी 50 कोटी कमवले तरी लोक म्हणतात काय सांगतो बाबा. तर आता म्हणून नाव कमवण्यासाठी हे करायचं. वेळी मला सनेज मिळालं आणि सनेज मिळालं त्याच्यातून स्वतः रिझल्ट घेतले, स्वतः आयोनायझर घेतलं. आणि आता जसं जुनं एक उदाहरण सांगतो मी छोटंसं. तर जुन्या गावामध्ये जे आहेत ना की आजोबा काय करायचे, घरापुढे असे दगड लावलेले राहायचे बघा ती जागा एक्वायर करण्यासाठी, बरोबर. पण वडील म्हणजे आजोबा नातवासाठी मुलासाठी एवढं करून सुद्धा त्या आजोबाचं नाव म्हणजे नातू विसरून जातो, बरोबर. म्हणजे पिढ्यानपिढ्या विसरून जातो. पण आता सनेजमध्ये मला असं काम करायचंय का कमीत कमी 7 पिढ्यांतरी माझं नाव घेतलं. वा व्हेरी नाईस. येस मॅडम. वनिता मिटकर आहे माझं नाव. किती वर्ष बिझनेस? माझी दुकान होती किराणा दुकान. टोटल किती वर्ष? 13 वर्ष सर. आणि किती बिझनेसेस? 13 वर्षामध्ये मी पुढे म्हणजे किराणा दुकान मागे घर असल्यामुळे मी मेसचे डबे पण चालवायचे सर. आणि सिजनेबलचं जसं गणपती आले गणपती विकायचे असं सिजनेबल 3 बिझनेस. किराणा दुकान, मेस, गणपती, आणखीन आणि हे मशीन आहे टेलरिंग, चौथा ऑपरेशन पण करून द्यायचे. म्हणजे जवळजवळ मी असे भरपूर त्या बिझनेस मध्ये काम 4 बिझनेस केले. हो. आणि मी असं का करत होते की मला पण वाटत होतं की जास्त काम केल्याने हा माझ्यासारखंच होतं तुम्ही पण. हो सर बरोबर. प्रॉब्लेम हाच आहे ना, ह्या जगात दुःखाचं कारण, गरिबीचं कारण अज्ञान आहे. ह्या जगात मोठे लोक, इलॉन मस्क का मोठं होऊ राहिलाय? इन्फॉर्मेशन. गुगल का मोठं झालं? इन्फॉर्मेशन. ChatGPT आज लाखो करोड रुपयाचा बिझनेस करू राहिले. इन्फॉर्मेशन नाही म्हणून तर माणूस रॉंग काम करते. व्हेरी नाईस. किती वर्ष मॅडम? 29 वर्ष सर. 29. आणि किती बिझनेस झाले? म्हणजे त्याच्याबरोबर भरपूर केले. म्हणजे फटाके लावणं म्हणजे जसं सिजनेबल असलं तसं कलरचे करणं त्याच्याबरोबर समजा हे केलं. पण आता काय झालं म्हणजे आमच्या गल्लीमध्ये पहिले एकच दुकान होतं आणि आता तेवढ्याच गल्लीमध्ये 10 दुकानं झाले. कशाचं? किराणा दुकान आहे. किराणा आणि फटाके दोनच केलं का? हो. त्याच्याबरोबर समजा होळी असली तर कलर ठेवायचे म्हणजे. ओके सिजनेबल पण केलं. मग किती एक महिना येतो आता? आता सर आता कमी झालं. आता 30,000पर्यंत येतोय. पहिले समजा कारण एक पहिलं तुम्हाला लाखभर पण येणार असते कधी? कारण त्यावेळेस मुलाची समजा. मग मला सांगा, मी काय सांगितलं, तुम्ही लहान असतात, तरुण होतात, हळूहळू म्हातारा होतात. तुमचा बिझनेस पण जन्माला येतो, तरुण होतो आणि हळूहळू म्हातारा होतो. त्याला बिझनेस थोडी म्हणतात. बघा ना आता सगळ्याचा बिझनेस म्हातारा होऊन मरायला लागलाय. आणि मरायला लागल्यानंतर तर पुन्हा त्याच नॉलेजने दुसरा बिझनेस सुरू करतात. देवाची इच्छा नाहीये, देव होलसेलमध्ये वाजवणारे. मग म्हणू नको सिनियरला सर लोक निगेटिव्ह भेटले मी काय करू, पळ घरात. नाही तर दुसरं ऑप्शन आहे घुस याच्यामध्ये. समजतंय का? उतरावं लागन. राईट और रॉंग? चलो. हॅलो सर. किती वर्ष? हां 26 वर्ष. किती बिझनेस? 5 व्यवसाय. काय काय? सुरुवातीला पेंटिंग, तुमचा फोटो काढू शकतो. येस. ते बंद झालं. त्याच्यानंतर रेडियम, थर्मोकॉल वर्क, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, डिझायनिंग, मिक्सिंग वगैरे असले सगळं करून बंद झालं. हां
स्क्रीन प्रिंटिंग तर शेवटी एंडिंगला पेमेंट किती महिन्याचं येत होतं? 30,000 रुपये मंथली. समजते तुम्हाला? मी कसा बिझनेस करू राहिलोय, असा 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 जाऊ राहिला आपला बिझनेस. मी दाखवलं तुम्हाला आणि लोकांची जिंदगी बदलू राहिलोय. हा बिझनेस सुरुवातीला लय अवघड आहे, पण नंतर लय मजा आहे. यांनी जेवढे नाही हे बिझनेस सांगतायत ना, यांचे सुरुवातीला बिझनेस लय सोपे आहेत. हे 25,000-50,000 टिकल्यात चालू करणारे बिझनेस आहेत. आणि आमचा बिझनेस फुकटमध्ये चालू होतो, पण साला लोक लय बँड वाजतात. लोक सोडा, शेजारचे आजूबाजूचे कॉलनीतले घरातलेच लय वाजतात. हा ना, सला या सगळ्यांचा सामना करायचा आहे. त्याच्यासोबत सला मनाचा सामना करायचा आहे. 3 शत्रू, आतलं मन शत्रू, परिवार शत्रू, आणि ज्यांचं काही घेणं देणं नाही ते नातेवाईक, मित्र, शेजारचे, पाजारचे पण शत्रू. या तिन्ही सोबत जर लढायची हिंमत असेल तर आ जाओ मैदान में, नसेल तर घरात बस. जास्त करून तुम्ही जे 50,000 1 लाखाला टच होतात ना, ते थोड्या दिवसात पुन्हा 10,000 येणार आहेत. आणि तू जेवढे कमवले तेवढे तुझे ICU मध्ये घालावं लागणार. MRI कर, स्कॅन कर, इथं पिचकलंय, तिथं पिचकलंय, इथं क्रॅक झालंय, इथं स्पार्किंग होऊ राहिलंय. आणि मग उठताय आहे ना, नवऱ्याला म्हणणार उभा राहा पाठीवर. तो पण येडा उभा राहणार, कारण की बायको कमी ती पैसे. राईट और रॉंग? येस सर. आपण जर समजा साड्याचा जर माल 2-1 लाखाचा भरला तर त्यातले जवळजवळ 50,000 जवळ येतात. 50,000चा माल दुकानात असतो आणि 25,000 ते 30,000 रुपये उधारी राहते. हो, उधारी लोक खतरनाक आहे. तुम्ही उधार नाही दिलं का, तुझ्या दुकानाचा चेहरा नाही जा. अरे मग तुमचे धंदे एवढे सोपे आहेत, कोणी चालू करतो गल्ली बोळात? मग मला सांगा, त्या धंद्याचं आयुष्य किती वेळ आहे? आणि तुम्ही या व्यवसायात जर मोठे झाले, लोकांना दाखवू शकत नाही. दाखवलं लोक म्हणतात धंदा सुरू करूया. त्याच्यात नातेवाईक विचारतोच कुठून घेतो माल, किंवा हे कामगार, आता धंदा मोठा करायचा कामगार ठेवा लागतो. कामगाराला कळतं सिक्रेट. हो, मग 93% धंदे असेच आहेत. आणि मग मी काय लय शहाणा होतो का? मी जॉब करता करता मी पण माझ्या ट्रक होत्या, ट्रेड करायचो मी, जर कोळसा इकून लोखंड आणायचो. अशी आम्ही पण का शिकली बरं का सगळी. मी पण करून बघितलं, जॉब केले, व्यवसाय केले, नंतर कळलं. आणि ते सगळं करता करता हे मार्केटिंग अवघड होतं. मी तिकडे करायचो, इकडे थोडं खांदायचं, तिकडे जायचो, इकडे खांदायचो, तिकडे जायचो. नंतर कळलं यायला बंद, फक्त आता इथंच खांदायचं पाणी लागेपर्यंत. आणि लय लागलं. जेव्हा कळतं ना, सगळे परतीचे पार्ग बंद करतात आणि देवाला कळतं, तेव्हा तुम्हाला यश भेटायला चालू होतं. आपले कोच, आपले मेंटॉर, त्यांनी एक डायलॉग मारला, कामयाबी के पीछे मत भागो, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे 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 आएगी. मतलब और देखो कामयाबी पीछे आ रही है. मग मला असं वाटतं, जॉबमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आहेत. किती लोक आहेत तिथे व्यवसाय करणारे? हात वर करा. आहेत चॅलेंजेस? तुमचे व्यवसाय खाली आले पुन्हा, तुम्हाला असं वाटतं की ते व्यवसाय आता आउटडेटेड झाले सर, दुनिया बदलतीये. सांगा आता काय करायचं मग? जॉबमध्ये अडचणी कळल्या, व्यवसायामध्ये अडचणी कळल्या, आता काय करायचं? चोऱ्या करायच्या? मग नाही, सनेच्या व्यतिरिक्त सांगा ना काहीतरी. काही करता येईल का? आहे का चान्स? मग आता सनेजवर बोलायचं? तुमची मर्जी असेल तर बोलूया. बोला, कोणाची इच्छा आहे बोलायची? ओके, डन. कोणाला माहिती ससे कसे पकडते, ससे पकडायचे? कोणाला माहिती कसे करतात? आम्ही लहानपणी होतो आणि आमच्या गावात थोडंसं भिल्ल लोक होते आणि ते ससे पकडायचे. तर आम्ही जायचो कसे पकडतात बघायला. आम्हाला लय मजा यायची. हा एकूण आम्हाला वरडायला लावायचे, एकूण ते असं जाळं लावायचे, एकूण कुत्रे असायचे, आणि एकूण वरडायचे, आणि एकूण दगडं मारायचे. ससे काय करणार? त्या जाळ्यात दोन टाकायचे. आता तसं मी जाळं लावलं इथं तुम्हाला. स्वप्न पूर्ण करायचेत, गाड्या घ्यायच्यात, कर्ज घ्यायचेत. आणि आता एकूण काय सांगितलं? जॉबमध्ये पैसे नाहीत. एकूण काय सांगितलं? धंद्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. आता तुम्हाला पर्याय काय राहिला आहे? तुम्ही कुठं गुंतणार आहेत येऊन? मग सनेजमध्ये पण प्रॉब्लेम आहेत का नाही? मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम आहेत का नाही? सोपं आहे मार्केटिंग. जॉब आणि व्यवसायापेक्षा पण लई प्रॉब्लेम येत आहेत, पण लई पैसा आहे. पैसा पण तेवढाच. समज में आ रहा है क्या? तुम्हाला काय वाटतं? इथं प्रॉब्लेम नाही, इथं जास्त प्रॉब्लेम आहेत, म्हणून इथं जास्त पैसे आहेत. तुम्ही याला सोपं समजताय, हा प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही याला सोपं समजताय, तुम्हाला वाटतं सगळ्यात सोपा बिझनेस आहे. येडी आहेत तुम्ही. अरे घाटाचे पाणी पिलेले रोज आयटम भेटतात तुम्हाला.
आणि साला तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन डोळ्यात डोळे घालून बिझनेस सांगताय. साला खरे हिरो आणि खरे हिरोईन तुम्ही लोक आहेत बॉस.